हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, पुन्हा एकदा तुमचं प्रीती पोकळ ब्लॉगमध्ये मी स्वागत करते। तर मी प्रीती। तर आज काही नवीन असं काही नाही, परंतु म्हटलं चला संध्याकाळचा स्वयंपाक कसा लाईटच असतो, जास्तीचं काही आपण जेवणाचं काही ताकजाक असं काही एवढं करत नाही। तर म्हटलं साधा सिंपलच आहे स्वयंपाक, पण म्हटलं वाटलं मला तुमच्याशी शेअर करावं म्हणून शेअर करत आहे। तर आज काय आपल्याला असं विशेष काही नाही, परंतु आपल्याला डाळ भात करायचे आहे। सिंपल डाळ भात करणार आहे, परंतु किती सुंदर लागते आणि जेवण पण किती भरपेट होऊन जातं आपलं आलं त्या जेवणाने। तर बघा तुम्ही, तर मस्तपैकी डाळीला पण मी फोडणीने शिजायला टाकलेलं आहे। कुकरमध्ये लावलेली आहे डाळ आणि सिंपल इथं पीठ वगैरे मळून घेतलेलं आहे आणि भात शिजायला टाकलेला आहे। तर बघा तुम्ही, पोळ्या घरातले आता भरपूरच मेंबर असतात, त्यामुळे प्रत्येकाची आवड निवड वेगवेगळी असते। काहींना पोळ्या पाहिजेत असतात, काहींना फक्त रात्रीच्या जेवणामध्ये वरण भात पाहिजेत असतो। तर सगळ्यांच्या आवडी निवडी बघूनच आपल्याला सर्व काही गोष्टी ॲडजस्ट करायच्या असतात। तर अशा पद्धतीने आमच्या घरामध्ये लसणाचा पण खूप जास्तीचा प्रमाणात वापर केला जातो। तर त्याच पद्धतीने मी लसूण वगैरे सोलून घेतलेलं आहे। आलं वगैरे मस्तपैकी लसूण वगैरे दोन्हीची छानपैकी खलबत्त्यामध्येच पेस्ट वगैरे करून घेतलेली आहे। तर तुम्ही बघा, लसूण जास्तीचाच प्रमाण वापरलेलं आहे। अगदी 2-1 कांड्या सोललेल्या आहेत। तर बघा तुम्ही, डाळ पण आपली मस्तपैकी कुकरला 2-3 शिट्ट्या घेऊन शिजवून घेतलेली आहे आणि आता आपल्याला डाळीला तडका द्यायचा आहे। तर तडक्यामध्ये काही विशेष असं काही नाही, फक्त मी जिऱ्याची फोडणी दिलेली आहे आणि तुम्ही बघितलं असेल तर लसूण आणि आल्याची मी जी पेस्ट केलेली आहे तर ती वरनं टाकलेली आहे आणि जिरे मोहरीची फोडणी दिलेली आहे। हळद वगैरे टाकलेली आहे थोडीशी आणि मिरच्या वगैरे कापून टाकलेल्या आहेत। तर तुम्ही बघा, खूप सुंदर आणि जे टोमॅटो वगैरे चिरून घेतलेले, ते कांदा वगैरे चिरून घेतलेला होता, त्यामुळे एकदम जी आपण डाळ करतो ती इतकी सुंदर होती का बस, चवीला पण खूप छान लागते आणि थोडंसं हिंग टाकलेला आहे। बाकी काही असं विशेष काही नाही, परंतु इतकी सुंदर टेस्ट होती का मी एकदा अशा पद्धतीने करून बघा। सिंपलच केलेली आहे, जास्तीचं काही विशेष नाही, परंतु सिंपल जरी केलं ना, ते एकदम जीव लावून जर केलं ना मैत्रिणींना, तर खूप छान होतं। बघा तुम्ही, मिरच्या आमच्या अशाच चिरून टाकलेल्या असतात, त्यामुळे त्याची चव पण लागते। जास्तीच्या बारीक जर चिरल्या ना तर त्या काढता येत नाही मुलांना आणि त्यामुळे त्या मुलांना खाता येत नाही। फोडणी एकदम छान देऊन घ्यायची आहे। जेवढी फोडणी आपण छान देतो तेवढी कोणती पण प्रकारची भाजी करतो ना आपण, तर त्या भाजीला अगदी चविष्टपणा येतो, अगदी ती भाजी खाऊशी वाटते आपल्याला। तर अशा पद्धतीने एकदम छानपैकी फोडणी देऊन घेतलेली आहे आणि जी डाळ शिजवून घेतलेली होती ती डाळ मस्तपैकी वरून टाकलेली आहे आणि थोडंसं पाणी टाकलेलं आहे। तर आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात आपण पाणी टाकू शकतो। अशा पद्धतीने डाळ मस्तपैकी ऑलरेडी शिजलेलीच आहे। एक उकळी येऊन द्यायची आणि त्यामध्ये आपल्याला वरून तुपाची फोडणी द्यायची आहे। तर आमच्या घरी तुपाचे प्रमाण थोडंसं जास्त वापरतात, त्यामुळे आवडते आमच्या घरी तूप, त्यामुळे तुपाचीच फोडणी देतो आम्ही। तर जिरे टाकलेले आहे, मोहरी टाकलेली आहे आणि कढीपत्ता टाकलेला आहे, 2-3 मिरच्या टाकलेल्या आहे। अशा पद्धतीने थोडीशी वरून फोडणी देऊन घेतलेली आहे, त्यामुळे ती डाळ आणखीनच चविष्ट होण्यास मदत होते। अशा पद्धतीने आपली डाळ रेडी झालेली आहे आणि आपण उपसा भात करतो त्या पद्धतीने भात तयार करून घेतलेला आहे। आमच्या इथं थोडासा कोरडाच भात लागतो। तर आपला भात रेडी झालेला आहे, आपली डाळ मस्तपैकी तडका देऊन रेडी झालेली आहे। अशा पद्धतीने आपली डिश रेडी झालेली आहे आणि चॅनलवर नवीन असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये।